नमस्कार, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एम पी फार्मावरती। आज आपण या व्हिडिओमध्ये जेनेरिक मेडिसिन अँड ब्रँडेड मेडिसिन यामध्ये ॲक्च्युअल फरक काय आहे किंवा यामध्ये फरक काय असतो हे जाणून घेणार आहे। बऱ्याच पेशंटचं असं विचार असते की ब्रँडेड मेडिसिन म्हणजे चांगल्या क्वालिटीचे मेडिसिन आहे, जेनेरिक मेडिसिन म्हणजे स्वस्त आहेत किंवा चांगल्या क्वालिटीचे जे नसेल। तर ह्या सर्व जे तुमचे जे मिथ आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहे किंवा ते मिथ दूर करणार आहे। एफडीएचे जे कमिशनर तुकाराम मुंढे सर हे एफडीएचे कमिशनर झाल्यापासून ब्रँडेड मेडिसिन जेनरिक मेडिसिन हा जो मुद्दा आहे हा खूप चर्चेचा विषय ठरला आहे। तर आपण वेळ वाया न घालवता ब्रँडेड मेडिसिन आणि जेनरिक मेडिसिन यामधला काय फरक आहे तो समजून घेऊया। जेनेरिक व्हर्सेस ब्रँडेड मेडिसिन पहा, यामध्ये काय फरक आहे ते आपण समजून घेणार आहे। सेम मेडिसिन असणार आहे पण प्राइस काय डिफरंट असते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। पहा, व्हॉट इज ब्रँडेड मेडिसिन? ब्रँडेड मेडिसिन काय आहे पहा, थिंक ऑफ इट लाईक दिस। काय आहे ब्रँडेड मेडिसिन पहा, अ फार्मास्युटिकल कंपनी इन्व्हेंट अ न्यू मेडिसिन। एक फार्मास्युटिकल कंपनी असणार आहे, ती नवीन मेडिसिनचं इन्व्हेन्शन करणार म्हणजे रिसर्च करणार आहे। दे स्पेंड्स इयर्स ऑफ टाइम अँड लॉट्स ऑफ मनी। ओके, वर्षानुवर्ष त्यांना रिसर्च करण्यासाठी टाइम लागणार आहे आणि लॉट्स ऑफ मनी म्हणजे त्या ठिकाणी भरपूर पैसे त्यांचे इन्व्हेस्ट केलेले त्यांनी असणार आहे। आणि क्लिनिकल रिसर्च किंवा क्लिनिकल ट्रायल्स त्यांना त्या ठिकाणी करावे लागणार आहेत। त्यांना रिसर्च म्हटलं की त्या ठिकाणी क्लिनिकल ट्रायल्स आपल्याला त्या परफॉर्म कराव्या लागतात। दे गिव्ह इट अ कॅची ब्रँड नेम अँड मार्केट इट हेवीली। आता साहजिक आहे, रिसर्च केल्यानंतर त्यांचा जो प्रोडक्ट आहे जो त्यांनी इन्व्हेंट केलेला आहे तो ते एका स्पेसिफिक ब्रँडने मार्केटमध्ये उतरवतात। ओके, त्यांचं ते पेटंट घेत असतात। फॉर मेनी इयर्स ओनली दे कॅन सेल इट बिकॉज ऑफ पेटंट प्रोटेक्शन। आणि रिसर्च केल्यानंतर ते जवळजवळ 15 वर्ष ते पेटंट घेतात। 15 वर्षापर्यंत ती मेडिसिन किंवा त्या ड्रगचं फॉर्म्युलेशन दुसरी कंपनी त्या ठिकाणी बनवू शकत नाही। त्याला म्हणलं जातं पेटेंट, कारण त्यांनी लॉट्स ऑफ मनी आणि भरपूर सारा वेळ त्या रिसर्चला दिला होता, म्हणून त्यांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं जातं पेटंट ऍक्ट नुसार। ते असतं 15 वर्षाचं, परत ते ऍड ऑन करून 5 वर्षासाठी घेऊ शकतात। टोटल पेटंटचं जे ड्युरेशन आहे ते 20 इयर्सचं आहे। ओके, यालाच आपण म्हणणार आहे ब्रँडेड मेडिसिन। काय म्हणणार आहे? ब्रँडेड मेडिसिन। एक्झाम्पल पाहायचं झालं तर क्रोसिन इज अ ब्रँड नेम। क्रोसिन काय आहे? ब्रँड नेम आहे। ओके, पण त्याचे इनसाइड काय असणार आहे? पॅरासिटामॉल असणार आहे। काय असणार आहे? पॅरासिटामॉल। बघा, हे आपण पाहिलं ब्रँडेड मेडिसिन बद्दल। तर जेनेरिक मेडिसिन नेमकं काय आहे पहा, अदर कंपनीज कॅन मेक द सेम मेडिसिन। ज्यावेळेस पेटंट संपल्यानंतर तेच फॉर्म्युलेशन अदर कंपनी त्या ठिकाणी फॉर्म्युलेट करते, त्या मेडिसिनला म्हणलं जातं जेनेरिक मेडिसिन। काय म्हणलं जातं? जेनेरिक मेडिसिन। दे यूज द एक्झॅक्ट सेम ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट द रियल वर्किंग पार्ट। ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे असा पार्ट असतो तो आपल्याला थेरॅप्युटिक इफेक्ट फार्माकोलॉजिकल इफेक्ट देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, त्यालाच म्हणलं जातं ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट। दे डोंट नीड टू रिपीट एक्सपेन्सिव्ह रिसर्च सो द प्राइस ड्रॉप्स अ लॉट। आता पहिल्यांदा एकदा रिसर्च झाला होता, त्या कंपनीने त्यांचा ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये उतरवला होता, पण त्यांची पेटंट त्या ठिकाणी संपलेला आहे। पेटंटची ती मुदत होती ती संपलेली आहे। त्या पेटंटची मुदत संपल्यानंतर तो फॉर्म्युला अदर कंपनी सुद्धा फॉर्म्युलेट करत आहे। त्या नवीन कंपनी जी त्या फॉर्म्युला फॉर्म्युलेट करत आहे त्यांना रिसर्च करायची गरज पडलेली नाहीये, त्यांना क्लिनिकल ट्रायल परफॉर्म करायची गरज पडलेली नाहीये, त्यांना भरपूर सारा वेळ त्या ठिकाणी द्यावा लागला नाही, म्हणून त्या ठिकाणी ते जी प्राइस आहे त्या फॉर्म्युलेची किंवा त्या ड्रगची त्या ठिकाणी ड्रॉप्स होते। These are sold under the chemical name or a different brand name। आता त्यांनी काय केलेलं आहे? रिसर्च केलेला नाही, म्हणून ते डायरेक्ट केमिकल नेमनं सुद्धा त्या ठिकाणी ते मेडिसिन सेल करू शकता किंवा ते डिफरंट ब्रँडने सुद्धा सेल करू शकता, पण याला आपण ब्रँड नेम नाही म्हणणार। तो जरी ब्रँड असला तर हा जेनेरिक मेडिसिनचा ब्रँड आहे। काय आहे? जेनेरिक मेडिसिनचा ब्रँड आहे। त्या मेडिसिन सुद्धा स्वस्त असणार आहे ऍज कम्पेअर टू ब्रँडेड मेडिसिन्स, कारण यांचं जे पेटंट पिरियड आहे तो एक्सपायर झालेला आहे। आफ्टर एक्सपायर पेटेंट जो मेडिसिन बनवली जाते त्याचं जरी ब्रँड नेम ठेवलं तरी पण ती मेडिसिन स्वस्त भेटते। काय भेटते? स्वस्त भेटते।
एक्झाम्पल आहे पॅरासिटामॉल इज द जेनेरिक नेम्स, मेनी कंपनीज मेक इट्स अंडर द डिफरंट नेम्स. ओके, पॅरासिटामॉल नावाला ज्या मेडिसिन येतात त्या जेनेरिक्स आहे. काय आहे? जेनेरिक आहे. जे ऍक्च्युअल केमिकल नेमनं मेडिसिन सेल होते मार्केटमध्ये त्या सर्व जेनेरिक्स मेडिसिन आहे. काय आहे? जेनेरिक मेडिसिन आहे. ठीक आहे, तर आपण समजून घेणार आहे की ब्रँडेड आणि जेनेरिक मेडिसिन मध्ये ऍक्च्युअल फरक काय आहे. तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेणार आहे वॉटर बॉटलचं. कशाचं एक्झाम्पल घेणार आहे? वॉटर बॉटलचं. काही बॉटल ब्रँडेड आहे, काही बॉटल जेनेरिक आपल्याला भेटतात. काय भेटतात? जेनेरिक. पहा, ब्रँडेड नेमकं काय आहे? लाईक अ बाईंग अ फेमस ब्रँड ऑफ अ वॉटर बॉटल. या ठिकाणी आपण एखादं फेमस ब्रँड घेतो वॉटर बॉटलचा. जसं काय एक्झाम्पल पाहिजे झालं बिस्लरी, हा काय फेमस ब्रँड आहे वॉटर बॉटलचा. तर त्या वॉटर बॉटलची जी पॅकेजिंग आहे ती थोडी फॅन्सी असते. काय असते? फॅन्सी. त्या आणि त्याची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती सुद्धा थोडी हेवी केली जाते. त्याच्यामुळे काय होतं? अल्टिमेट फॅन्सी पॅकेजिंग मुळे आणि हेवी ऍडव्हर्टाइजमेंटमुळे त्यांची प्राइस इन्क्रीज होते. काय इन्क्रीज होते? प्राइस. पाणी तर पिण्यायोग्य इकडं पण असणार आहे आणि तिकडं पण असणार आहे, पण फॅन्सी पॅकेजिंग आणि हेवी ऍडव्हर्टाइजमेंटमुळे या ठिकाणी त्यांना खर्च लागलेला आहे. ते खर्च कुठून वसूल करणार आहे? तर त्यांची प्राइस वाढवणार. काय वाढवणार आहे? प्राइस. पण जेनेरिक मध्ये तसं नसतं. सिंपल पॅकेजिंग असणार आहे, काही फॅन्सी पॅकेजिंग वगैरे करणार नाही. नो बिग ऍड्स, कुठं काही जास्त हेवी ऍडव्हर्टाइजमेंट करणार नाही. त्याच्यामुळे त्यांना काही जास्त खर्च येणार नाही. खर्च नाही आलं, त्यांची जी प्राइस आहे ती चीप राहणार. प्राइस थोडी कमीच राहणार आहे ऍज कम्पेअर टू ब्रँडेड. वॉटर तर दोन्हीकडे पण सेमच आहे, पिण्यायोग्य आहे, पण इकडे काय केलं त्यांनी? फॅन्सी पॅकेजिंग केली, हेवी ऍडव्हर्टाइजमेंट केली, त्याच्यामुळे खर्च वाढला. इकडे सिंपल पॅकेजिंग आहे, ऍडव्हर्टाइजमेंट नाहीये ना, असेल तर खूप छोटी आहे, त्यामुळे त्यांना काही खर्च लागणार नाही. खर्च कमी आहे, त्यामुळे प्राइस पण त्यांची काय असणार आहे? कमी असणार आहे. हा ऍक्च्युअल डिफरन्स आहे ब्रँडेड आणि जेनेरिक मध्ये. काय आहे? ऍक्च्युअल डिफरन्स आहे. ओके, जो मेन पार्ट आहे वॉटर ते तर सेमच आहे इकडं पण प्राइस मध्ये तुम्हाला फरक पाहायला भेटतो. ते का फरक पाहायला भेटतो हे तुम्हाला समजलं. नेक्स्ट आहे, आर जेनेरिक अँड ब्रँडेड द सेम. तर जेनेरिक आणि ब्रँडेड सेम आहे का हा प्रश्न पडतो. त्याचा आन्सर आहे यस, जेनेरिक अँड ब्रँडेड सेमच आहे. फॉर द पार्ट ऑफ दॅट ऍक्च्युअली ट्रीट यू, जे आपल्याला ट्रीट करण्यासाठी जो पार्ट आहे त्यामध्ये, ज्याला आपण ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणतो, तो ब्रँडेड मेडिसिन मध्ये सुद्धा आणि जेनेरिक मेडिसिन मध्ये सुद्धा सेमच असणार आहे. ओके, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट द मेडिसिन्स दॅट वर्क इज आयडेंटिकल. जो मेडिसिन मधला जो ऍक्च्युअल पार्ट जो आपल्या ट्रीटमेंटसाठी हेल्पफुल आहे तो जेनेरिक आणि ब्रँडेड मध्ये दोन्ही मध्ये सुद्धा सेमच असणार आहे. सेम स्ट्रेंथ अँड डोस, तर डोस पण जेनेरिक आणि ब्रँडेडचा सेमच असणार आहे. सेम अमाऊंट ऑफ मेडिसिन इन ईच टॅबलेट, ब्रँडेड घ्या किंवा जेनेरिक घ्या. फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आहे आणि क्रोसिन आहे, दोन्ही पण 500 mg मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. आणि सेम क्वालिटी स्टँडर्ड जेनेरिक मेडिसिन सुद्धा अप्रूव्ड असतं CDSCO आणि FDA, आणि ब्रँडेड सुद्धा ह्याच अथॉरिटी थ्रू अप्रूव्ह असतं CDSCO आणि FDA. ओके, सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन अँड फूड ड्रग अँड ऍडमिनिस्ट्रेशन या डिपार्टमेंट थ्रू किंवा या रेग्युलेटरी अथॉरिटी थ्रू ब्रँडेड आणि जेनेरिक बोथ टाईपचे जे मेडिसिन्स अवेलेबल आहे त्या बोथ टाईपच्या मेडिसिन ह्या CDSCO आणि FDA अंतर्गत त्या ठिकाणी अप्रूव्ड असतात. त्यामुळे जास्त काही फरक नाही म्हणलं तरी तुम्ही चालेल. व्हॉट इज द ऍक्च्युअल डिफरन्स? मग प्राइस मध्ये फरक काय आहे? कशामुळे फरक पडतो? तर पहा, प्राइस मध्ये फरक पडतो. जेनेरिक्स आर युजली 50 to 85% चीपर, म्हणजे जवळजवळ जेनेरिक मेडिसिन ह्या 50 ते 85% चीप प्राइसला, कमी प्राइस मध्ये अवेलेबल आहे ऍज कम्पेअर टू ब्रँडेड मेडिसिन. लुक्स अँड कलर्स, शेप, कलर अँड पॅकेजिंग कॅन डिफर, ट्रेडमार्क रूल्स. जे त्या ठिकाणी ब्रँडेड आणि जेनेरिक नेम्स आहे त्याच्यामध्ये कलर मध्ये आणि लुक मध्ये, शेप, साईज मध्ये थोडा फरक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटू शकतो जेनेरिक आणि ब्रँडेड मध्ये. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, त्या ठिकाणी ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट सेम असणार, म्हणजे इनऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहे त्यामध्ये थोडे चेंजेस असू शकते. इनऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स मध्ये चेंज असलं तर काही फरक पडत नाही. जो आपल्याला फार्माकोलॉजिकल इफेक्ट, थेरप्युटिक इफेक्ट देण्याकरता रिस्पॉन्सिबल आहे त्याला आपण म्हणणार ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. आणि ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट ब्रँडेड मेडिसिन मध्ये सुद्धा आणि जेनेरिक मेडिसिन मध्ये सुद्धा सेमच असतो. फिलर, कलर, त्यानंतर बाइंडर हे थोडे चेंज झाले तरी यानं काहीही तुम्हाला फरक पडत नाही.
ब्रँड नेम, जेनेरिक्स नेम्स युजली केमिकल नेम ऑर डिफरंट ट्रेड नेम. ओके, जे ब्रँड नेम असणार आहे ते वेगवेगळ्या नावानं मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि जे जेनेरिक मेडिसिन आहे तर ते जे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट त्या मेडिसिन मध्ये आहे त्याच ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंटच्या नावाने त्या मेडिसिन सेल केल्या जातात. जसं की केमिकल नेम पाहिलं झालं तर पॅरासिटामॉल. काय पॅरासिटामॉल? पॅरासिटामॉल हा जो ड्रग आहे जेनेरिकच्या कॅटेगरीमध्ये पॅरासिटामॉल या नावाने सेल होतो, तोच ड्रग ब्रँडेडच्या कॅटेगरीमध्ये क्रोसिन नावाने सेल होतो. ऍक्च्युअल फरक काही नाही. नेक्स्ट पाहूया काय आहे तर या ठिकाणी काही कॉमन एक्झाम्पल आहे ब्रँडेड ड्रगचे आणि जेनेरिक ड्रगचे. पहा, फिवर आणि पेन. जर तुम्हाला फिवर असेल, पेन होत असेल तर त्या ठिकाणी पॉप्युलर ब्रँड आहे क्रोसिन आणि डोलो. हे ब्रँडेड नेम आहे किंवा ब्रँडेड ड्रग्स आहेत क्रोसिन आणि डोलो. आणि जेनेरिक नेम मध्ये अवेलेबल आहे पॅरासिटामॉल. जेनेरिक काय अवेलेबल आहे? पॅरासिटामॉल. ऍक्च्युअली यांच्यामध्ये पण पॅरासिटामॉलच अवेलेबल आहे, पण हे ब्रँडेड आहे. काय आहे? ब्रँडेड. तुम्ही ही मेडिसिन घेतली तरी तुम्हाला सेम इफेक्ट भेटणार, ही मेडिसिन घेतली तरी तुम्हाला सेम इफेक्ट भेटणार. फक्त इथं तुम्हाला पैसे जास्त द्यावे लागणार आणि इथं पैसे कमी द्यावे लागणार. इथं पैसे तुम्ही सेव्ह करू शकता. ओके. ऍसिडिटी साठी आहे पॅन्टोसिड आणि पॅन40. ऍसिडिटी साठी ब्रँड नेम आहे आणि जेनेरिक नेम आहे पॅन्टोप्राझोल. ओके, जेनेरिक नेम काय आहे मेडिसिनचा? पॅन्टोप्राझोल. तुम्ही ह्या मेडिसिन घेतल्या तरी तुमची ऍसिडिटी डिक्रीज होणार आहे आणि ह्या मेडिसिन घेतल्या तरी तुमची ऍसिडिटी कमी होणार आहे. त्यामुळे ऍक्च्युअल फरक काही नाही. ॲलर्जीसाठी ब्रँड नेम आहे ॲलेग्रा आणि सेट्रिजिन. काय आहे? सेट्रिजिन. पण त्याचं जेनेरिक मेडिसिन अवेलेबल आहे सेट्रिजिन आणि फेक्सोफेनाडिन. नंतर कोलेस्ट्रॉल साठी आहे लिपिटोर आणि ॲटोरवा ॲज अ ब्रँड नेम आहे, पण ॲटोरवास्टॅटिन ही जेनेरिक मेडिसिन अवेलेबल आहे. ओके. नंतर डायबिटीस साठी आहे ग्लायकोमिट आणि ग्लुकोफॅक्ट ब्रँड नेम आहे डायबिटीस साठी. आणि मिटफॉर्मिन हा पण जेनेरिक कॅटेगरीचा एक ब्रँडच आहे. मिटफॉर्मिन नावानं सुद्धा जेनेरिक मेडिसिन अवेलेबल आहे. ब्लड प्रेशर साठी एमलॉग आणि स्टॅमलो हा ब्रँड नेम कॅटेगरीचे ड्रग आहेत किंवा ब्रँडेड मेडिसिन्स आहेत. आणि अम्लोडिपिन हा काय आहे? जेनेरिक नेम आहे. काय आहे? जेनेरिक नेम. ऍक्च्युली इकडे आणि इकडे ड्रग सेमच असणार, ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट सेमच आहे, पण या ब्रँडेड आहे आणि ह्या जेनेरिक आहे. तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. ओके, त्याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाहीये. पण बऱ्याच लोकांचा क्वेश्चन होता ब्रँडेड मेडिसिन मध्ये आणि जेनेरिक मेडिसिन मध्ये काय फरक आहे, तर तेच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. बघू नेक्स्ट काय दिलेलं आहे. वाय जेनेरिक आर सो मच चीपर. आता प्रश्न पडतो बऱ्याच जणांच्या की जेनेरिक मेडिसिन स्वस्त का आहे, मग ब्रँडेड महाग आहे तर स्वस्त काय आहे, तर समजून घेऊया. ब्रँडेड मेडिसिन महाग का असतात? ते रिसर्च आणि डिस्कवर करतात. काय करतात? रिसर्च अँड डिस्कवरी. यासाठी त्यांना खर्च येतो, पैसा लागतो. देन त्यानंतर क्लिनिकल ट्रायल परफॉर्म करावे लागतात, यासाठी पण खर्च लागतो. रेग्युलेटरी अप्रुव्हल साठी पण खर्च लागतो. हेवी मार्केटिंग करतात, त्याला आपण ब्रँडिंग म्हणतो, ऍडव्हर्टाइजमेंट म्हणतो. डॉक्टर एज्युकेशन आणि फॅन्सी पॅकेजिंग या सर्व गोष्टी ज्या आहे त्या त्याला म्हणतात की टाइम कन्झ्युमिंग आणि या ठिकाणी लॉट्स ऑफ मनी लागतो ह्या सर्व गोष्टी परफॉर्म करण्यासाठी. पण जेनेरिक कंपनी ह्या सगळं ज्या ब्रँडेड आहेत त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी करून पेटेंट घेतात. हे काय घेतात? पेटेंट. किती वर्षासाठी? पेटेंट हे 15 वर्षासाठी असतं. त्यांनी जर ते वाढवून घेतलं तर ते 20 वर्षासाठी असतं. यांचं पेटेंट संपल्यानंतर हे यांचा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला यूज करून हे जेनेरिक मेडिसिन त्या ठिकाणी मेडिसिन तयार करतात. त्यामुळे त्यांना खर्च करायची गरज नाही, रिसर्च करायची गरज नाही, हेवी ऍडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही, क्लिनिकल ट्रायल परफॉर्म करायची गरज नाही. म्हणून जेनेरिक मेडिसिन त्या ठिकाणी स्वस्त किमतीमध्ये अवेलेबल होतात. तर पहा, नो न्यू रिसर्च नीडेड, नो बिग क्लिनिकल ट्रायल नीडेड, ओनली बायो इक्विव्हॅलंट स्टडी त्या ठिकाणी करावी लागते, बायो इक्विव्हॅलंट टेस्ट त्या ठिकाणी करावी लागते. मिनिमल मार्केटिंग, छोट्या साईजवरती मार्केटिंग करतात. सिंपल पॅकेजिंग असते, फोकस ऑन मॅन्युफॅक्चरिंग. त्याच्यामुळे यांना जास्त खर्च लागत नाही मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, आणि यांना थोडा जास्त खर्च लागतो कारण टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. यांच्या जितक्या पण प्रोसेस टाइम कन्झ्युमिंग आणि मनी कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. त्याच्यामुळे ब्रँडेड मेडिसिन थोड्या महाग असतात आणि जेनेरिक मेडिसिन स्वस्त असतात. ओके, आणखी काय फरक आहे बघून घ्या. मिथ्स आणि फॅक्ट. आता बरेच जण जेनेरिक आणि ब्रँडेड ह्या ज्या मेडिसिन आहे त्यांच्या प्राइस वरती डिफरन्शिएट करतात किंवा त्यांना विभागतात की ज्या ब्रँडेड आहे त्या भारी असतात, जे जेनेरिक आहे त्या हलक्या क्वालिटीचे असतात. तसं ऍक्च्युअल नाही. पहा काय मिथ आहे आणि ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे. तर पहा, जेनेरिक्स आर लो क्वालिटी.
लोक म्हणतात की जेनेरिक मेडिसिन ह्या लो क्वालिटीचे असतात, पण रिअल फॅक्ट काय आहे पहा, दे मस्ट मीट द सेम स्ट्रिक्ट क्वालिटी स्टँडर्ड. ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे, जे स्टँडर्डची क्वालिटी आहे तीच जेनेरिकची क्वालिटी असणार. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणखी एक मिथ आहे की जेनेरिक्स आर लेस इफेक्टिव्ह. जेनेरिक मेडिसिन घेतल्याने आपल्याला कमी इफेक्ट भेटतो, चांगला फार्माकोलॉजिकल इफेक्ट भेटत नाही. पण ऍक्च्युअली फॅक्ट काय आहे, दे आर बायो इक्विव्हॅलंट, सेम इफेक्ट इन द बॉडी. जितका ब्रँडेड ड्रगचा तुम्हाला त्यासाठी इफेक्ट भेटतो तितकाच जेनेरिक ड्रगचा सुद्धा इफेक्ट भेटतो. हा रिअल फॅक्ट आहे. ओके, नंतर चीप मीन्स अनसेफ. बऱ्याच लोकांचा असं मिथ आहे की ज्या मेडिसिन स्वस्त आहे त्या अनसेफ आहे, आपल्यासाठी धोकादायक आहे. पण ऍक्च्युअल फॅक्ट काय आहे, प्राइस डिफरन्स कम्स फ्रॉम द मार्केटिंग, नॉट अ क्वालिटी. त्यांची क्वालिटी ही स्टँडर्डच असणार आहे. त्यांची प्राइस कमी झाली म्हणजे त्यांची क्वालिटी कमी झाली असं नाही. त्यांना रिसर्च करण्यासाठी, त्यांना क्लिनिकल ट्रायल परफॉर्म करण्यासाठी, त्यांना रेग्युलेटरी एजन्सीचा अप्रुव्हल घेण्यासाठी त्या ठिकाणी पैसे लागले नाही, टाइम लागला नाही, म्हणून त्यांची प्राइस त्या ठिकाणी कमी झालेली आहे. क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज त्या ठिकाणी झालेला नाही. जी ब्रँडेडची क्वालिटी आहे तीच जेनेरिकची सुद्धा त्या ठिकाणी क्वालिटी असणार आहे. ओनली पुअर पीपल यूज जेनेरिक्स, असं लोकांचं म्हणणं आहे. जे जेनेरिक मेडिसिन आहे ते गरीब लोकांसाठी आहे. ओके, पण ऍक्च्युली तसं नाही. रिअल फॅक्ट काय आहे पहा, डॉक्टर्स अँड हॉस्पिटल्स वर्ल्ड वाईड यूज देम रेग्युलरली. जे डॉक्टर्स आहेत, जे मोठमोठे हॉस्पिटल आहे, त्या मोठमोठे डॉक्टर्स मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी जेनेरिक मेडिसिन त्या ठिकाणी यूज करतात. ओके, हा जो डिफरन्स आपण त्या ठिकाणी पाहिला तो ऍक्च्युअल डिफरन्स आहे ब्रँडेड अँड जेनेरिक मेडिसिनचा. नेक्स्ट पहा काय दिलेला आहे, वेन ब्रँड नेम्स मे मॅटर. ब्रँड नेम काय मॅटर करतं पहा, इन मोस्ट केसेस जेनेरिक्स आर फाईन बट समटाइम्स डॉक्टर प्रेफर स्पेसिफिक ब्रँड. तर मग सर जेनेरिक आणि ब्रँडेड सेम आहे, तर मग डॉक्टर त्या ठिकाणी स्पेसिफिक ब्रँड काय काही वेळेस मेन्शन करतात, तर त्याचे पण काही रिझन असतात. पहा, नॅरो थेरपेटिक इंडेक्स, म्हणजे काही ड्रगचं कन्सन्ट्रेशन थोडं जरी कमी जास्त झालं तरी आपल्याला सिव्हिअर ऍडव्हर्स इफेक्ट त्या ठिकाणी भोगावे लागू शकतात. अशा केसेसमध्ये डॉक्टर त्या ठिकाणी ब्रँडेड मेडिसिन प्रिस्क्राईब करतात. ॲलर्जी टू इनॅक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स, जो ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे त्यांना सोडून जे अदर इन्ग्रेडियंट असतात त्यांच्यामुळे काही पेशंटला ॲलर्जी असते, त्यावेळेस सुद्धा डॉक्टर त्या ठिकाणी ब्रँडेड मेडिसिन प्रिस्क्राईब करतात. आणि थर्ड आहे स्पेसिफिक फॉर्म्युलेशन, सम मॉडिफाईड रिलीज ऑर द स्पेशल डिलिव्हरी फॉर्म्स मे हॅव अ स्लाइट डिफरन्स. ज्या स्पेशल किंवा सम मॉडिफाईड रिलीज डोसेस फॉर्म असणार आहे त्या जेनेरिक मध्ये इतकं अवेलेबल नसणार, त्यावेळेस सुद्धा डॉक्टर त्या ठिकाणी ब्रँडेड मेडिसिन प्रिस्क्राईब करणार आहे. ओके, पहा नेक्स्ट काय दिलेला आहे, की टेकवेज. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट इज द सेम. ब्रँडेड मध्ये आणि जेनेरिक मध्ये जो आपल्याला थेरप्युटिक इफेक्ट देणार, जो आपल्याला फार्माकोलॉजिकल इफेक्ट देणार तो सेम असणार आहे. जो आपल्याला क्युअर करणार, ट्रीट करणार तो जो घटक असणार आहे तो ब्रँडेड मध्ये सुद्धा आणि जेनेरिक मध्ये सुद्धा सेम असणार आहे. जेनेरिक्स आर चीपर बिकॉज कंपनीज कीप रिसर्च अँड मार्केटिंग कॉस्ट. जेनेरिक स्वस्त यामुळे असते कारण त्यांना रिसर्च करावं लागत नाही आणि मार्केटिंग करावं लागत नाही, ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागत नाही, त्याच्यामुळे त्यांची प्राइस कमी असते. क्वालिटी इज रेग्युलेटेड, अप्रूव्ड जेनेरिक्स मीट द सेम स्टँडर्ड. जी जेनेरिक मेडिसिनची जी क्वालिटी आहे ती स्टँडर्डच असणार, कारण ते CDO, CO, FDA या थ्रू त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले असणार आहे. त्यांचं स्टँडर्ड CDO, CO आणि FDA अप्रुव्हलच असणार आहे. ओके, ऑलवेज चेक विथ युअर डॉक्टर्स ऑर फार्मासिस्ट यू हॅव डाऊट्स. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तुमच्या फार्मासिस्टला, डॉक्टरला त्या ठिकाणी विचारू शकता. यू कॅन सेव्ह अ लॉट्स ऑफ मनी विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ट्रीटमेंट. तुम्ही त्या ठिकाणी तुमचे भरपूर सारे पैसे त्या ठिकाणी सेव्ह करू शकता. सेम इफेक्ट तुम्हाला भेटून तुमच्या हेल्थ सोबत कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाही, कारण जेनेरिक मेडिसिन सुद्धा त्याच प्रकारचा इफेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. तर हा बेसिक डिफरन्स आहे जेनेरिक मेडिसिन आणि स्टँडर्ड मेडिसिनचा. काय ऍक्च्युअल डिफरन्स होता आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचे मित्र आहे, तुमचे रिलेटिव्ह आहे, त्यांच्यापर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही या ठिकाणी या चॅनलवरती घेऊन येत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग.